फायनली आता पोहोचलोय आपल्या गावाला. सर्व ना बॅग्स वगैरे उतरवतोय. सर्व सामान आता घरी घेऊन चाललोय. आई आणि पप्पांची इकडे आहे आणि अर्धा माझीकडे आहे बघा. बरी आहेस ना? आधीला माहितीच ना आपण येणार आहोत. अचानक माहितीच नाही. सरप्राईज दिला अचानक येऊन. मी बोललो बच्चांनी कामाला आधी. थंडी आहे लय इकडं. मग भारी थंडी. हो हाच ना मग बरी. हो आहे बघ. सनराईज लवकरच होणार आहे, पण सनराईजच्या अगोदर जो क्लायमेट दिसतोय ना, हे बघा इथे ना सर्व ऑरेंज आणि रेड कलर आलेला आहे, जो की पूर्ण भारी दिसतोय. ते आपली ना चहा रेडी झालेली आहे. हे बघा गावची कोकणातली फ्रेश ब्लॅक टी. आणि आता ना ओटीवरतीच बसलोय. आई आणि पप्पा दोघे पण आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत आपल्या कोकणातल्या गावाला. तर मी, आई, पप्पा आम्ही तिघा जण चाललेलो आहोत. आता ना पप्पांना पण थोडे दिवस सुट्टी होती, तर बोललं गावाला जाऊन येऊया, एक फेरफटका मारून येऊया. आणि आता अधूनमधून असं गावाला जायला पण म्हणजे छान वाटतो. असा क्लायमेट पण ना तिकडे मस्त असतो. आणि आता गावाला तर भरपूर थंडी असणार आहे, तर सर्व स्वेटर वगैरे पण घेऊन जाणार आहोत. तर आज सर्व तयारी वगैरे करायची आहे. पप्पाने आज भरपूर म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची शॉपिंग केलेली आहे, तर ते सर्व पॅकिंग वगैरे करायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मुंबई टू कोकण ट्रॅव्हल ब्लॉग पाहायला मिळणार आहे. तर इकडे आम्ही सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करतोय. इकडे बघा ह्या सर्व 4 बॅगच नेतोय आम्ही. 4 बॅग भरायचे आहेत. ह्या 3 भरलेले आहेत, 1 भरायची बाकी होते. त्याच्यामध्ये कपडे वगैरे आहेत माझे, आईचे आणि पप्पांचे. तर आता सर्व सामान वगैरे भरायचं आहे. आणि इकडे बघा हा सर्व सामान आणलेलं आहे आणि अर्ध सामान भरून झालंय ना सगळं. अर्धा पप्पांनी भरले ना, आता आम्ही भरते. हा इकडे काय काय आणलंस तू म्हणजे खाण्यासाठी? म्हणजे काय बिस्किट लागतात ना, टोस्ट, बटर, हा टोस्टचं पॅकेट आहेत. हे सगळं बिस्किट दाखव, ओपन करून दाखव. हे बघा हे टोस्ट सर्व घेतले, जॉईंट आहेत वाटतं. हे बघा तिकडे चाईमध्ये खायला ना म्हणजे बरे पडतात ते टोस्ट वगैरे. मला टोस्ट खायला मजा येतात. तिकडे काय काय शेव वगैरे आहे. हे किती पाव किलोचे आहेत ना? हो शेव. हे म्हणजे मिक्स फरसाण आहे बघा. किती आणलेत? हा किती 4 आणले ना? 4 आहेत ना. हा इकडे 3 आहेत. इकडे अर्धा किलोचे. म्हणजे अलग अलगच आणतो, एक मोठी घेऊन नाही येत आम्ही. सगळ्या एकसाथ फोडलं तर मग कधी कधी खराब होते ती. त्याच्यापेक्षा अलग अलग आणलेले बरं पडतात. त्याच्यामध्ये अजून बिस्किट्स वगैरे आहेत ना, काय काय बिस्किट आहेत. हा मारी बिस्किट आहेत. अलग अलग बिस्किट पण आणलेले आहेत. सर्व तोच बनवून ठेव याच्यामध्ये. आणि इकडे काय काय? इकडे पण शेवच आहे ना? शेव बिस्किटच आहे. दाखव. हा अर्धा किलोचा आहे. आणि अजून याच्यामध्ये काय? टोस्ट बिस्किटच आहेत. हा पार्लेजी. हा टोस्टचा एक पॅकेट आहे. मूग डाळ. हा ही मूग डाळ आहे. ही बरी पडते खायला म्हणजे चाईमध्ये वगैरे, किंवा असंच नाश्त्याला कधी पण. नाश्त्याला भूक लागली की हा असंच काय नसलं की म्हणजे मस्त चटरपटर खायला बरा कधी पण. इकडे काय काय घेतलंय अजून? ते पण बिस्किटच आहे तिथे. हा इकडे गुड्डे बिस्किट बिस्किटच लय लागतात. म्हणजे कसं कोण आलं गेलं तरी द्यायला होतात. हा बिस्किट कमी पडतात तिथे. हो तेच आहे. ह्याच्यामध्ये काय? हे मिठाई आहेत. हे किती पाव किलोचे आहेत ना? हो. 2 पॅकेट आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये 1 पॅकेट आहे. असे 3 आम्ही मिठाईचे बॉक्स घेतले. हा एवढं सर्व खाण्यापिण्याचं सामान आहे. आम्ही आता थोडे दिवस तिकडे राहणार आहोत ना, तर त्याच्या हिशोबाने सर्व सामान वगैरे घेतलंय. हा इकडे पिठाची पण एक पिशवी घेतली आहे. तांदूळ वगैरे पण भरलेत ना? तांदूळ नाही घेतले. तांदूळ आहेत पण पीठ कसं गेल्या गेल्या कशी भाकरी भाजायला लागतो ना, हा मग पीठ घ्यायला लागतो. हो तेच आहे. नंतर मग दळाई देतो, पण गेल्या गेल्या आमचं कसं घर बंद, मग न्यायलाच लागतं. साफसफाई वगैरे करायची असते ना, तर सर्व क्लीन वगैरे करून मग त्यापेक्षा अगोदर सर्व घेऊन गेलेला बरा, म्हणजे आयत्या टायमाला डायरेक्ट भेटतं. इकडे आता भराभरी सर्व करतोय. ह्याच्यामध्ये सर्व हेच टाक. खायचं ठेवते मी. हा बाकी ते दुसरं काय हे ते पप्पांनी भरलं नाही. हा बेगा आता गाडीचा पण टाइम होत आलाय. हो त्याच्या पटापट लवकर भरून. गाडी रात्रीचीच आहे आमची. गाडी कशी रात्रीचीच आहे. हो. दादाची. हे बघा इकडे भरतोय. हे साईडला ही हलकी बॅग बरी पडते. हलकं हलकं आहे ना, खायचं ते एके बेगतच ठेवते. ते बरे पडतं. एकाच बॅगेमध्ये वजन टाकले ना मग उचलायला होत नाही. त्याच्यामुळे बरोबर डिवाइड करून बॅग भरायचं, म्हणजे बरे पडतात नेतानी पण. जास्त ओझा उचलायला भारी नाही पडत ना. मेन खाव आणि कपडे ह्याचा बोजा जास्त. हो येतानी पण भरपूर काही गोष्टी आणतो. म्हणजे खायचं आणि कपड्याचं हे बेगा
भरायला लागतात बाबा ते असंच टाक ना, हे असंच टाक, काढू नको का पिशवीतच असू दे ना काय हे नाही बिस्किट. मग ते पिशवीतनं कसं घाल ही पिशवी ठेवतात. नाही ते इकडे तिकडे चुरा होत नाही ना, ओझा बिजा त्याच्यावर गेला तर बिस्किट चुरा. त्याच्यावरती काय ठेवायचं नाही ना. हे पण बॅग्स वगैरे म्हणजे अर्धे असे उघडे आहे, त्याच्यामध्ये काही ना काही सामान टाकायला लागेल थोडा मोठा. बघा डाळ पण एक पॅकेट घेऊन जातोय. डाळ तिकडे काय वेगवेगळ्या आधी काय नसलं तर मसुराची डाळ बरी पडते हो घालायला. बघू तिथे काही ना काय घालू. हा, टाक, हा पण घेऊ ना, पीठ आहे ना, ही झाली ना पूर्ण, ही डाळ पण घे. याच्यामध्ये बघू अजून काय राहिलं तर टाकू. हे बघा ही पूर्ण बॅग पॅक झालेली आहे. त्याच्यामध्ये काय नाही ना, कपडे आहेत ना, कपडे आहेत. ती पण बंदच करून ठेव. आता ना आम्ही निघालेलो आहोत आणि जेवण खाऊन झालेलं आहे ना ही. गाडी आल्या अर्ध्या. हा, तर आता ना दादा पण सोडायला येतोय. इकडे आम्ही बॅग सर्व खाली आणलेले आहेत वरतून. हे बघा 1 2 3 आणि एक मागे 4 बॅग आहेत. बाकी पण इकडे ना पिशव्या जमा झाली. ती बघा 1 2 आणि 3 ह्याच्यामध्ये मफलर वगैरे आहे. आईला थंडी लागली तर तिकडे घ्यायला घेतलंय. चला आता निघूया, एक एक करून सर्व बॅग्स घेऊन चाललोय. तर आता ना मंडळी हायवेला चाललोय, सर्व बॅग्स वगैरे घेऊन आखूकडे आहे, दादा पुढे चालतोय. तर मंडळी आता ना गाडी जी आहे ती बोरवलीला आले, शक्तिदाची गाडी आहे. आपल्या डायरेक्ट गावाला जाऊनच थांबणार आहे तिकडे बस स्टॉपच्या इथे आपल्या गावच्या. चला आता इथे ना बस स्टॉपच्या इथे आलोय, आखू वरती गेले. इथे ना आता आपण हायवेला आलेलो आहोत बस स्टॉपच्या इथे. इथे सर्व बसलेले आहेत. पप्पा तनू आले आहे सोडायला, आई आहे इकडे आणि आकू पण आलाय. सर्व बॅग्स वगैरे घेऊनच आलेले दादा आणि आकू. चला थांबलोय आता. फोन पप्पा कुठे पोचलाय दादा? गोरेगावला आलाय. गोरेगावला आलाय ना. इथे ना आता गाडी आलेली आहे, आम्ही वरती चाललोय. बॅग कुठे ठेवायचे? बॅग आतमध्ये ठेवायचं. ही गाडी इकडे डायरेक्ट. काका अरे आहेत ना, तुम्ही पण येत आहे? अच्छा अच्छा, चला चला निघतोय मग, टाटा देतो. हा चला चला वरती चाललोय. दादा पण आहे इकडे. बसलोय आता. कुठे आहे तू बसलीस? इथेच जागा आहे. चला चला बसलेलो आहोत गाडीमध्ये. इकडे सीट आहे, इकडे आई माझ्या बाजूला आहे, पप्पा तिकडे बसलेत काकांबरोबर. आणि आता निघालाय गाडी डायरेक्ट आई थेट गावाला. हा इकडे ना आता हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. हा बघा हा हॉटेल आहे. बघूया जरा फ्रेश वगैरे होऊया. गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि थंडी आहे भरपूर. पप्पा आहेत ना दोघांनी पण. आईने गरम शर्ट नाही घातला, पप्पाने घातलंय स्वेटर. भरपूर आता गावाला तर पप्पा भरपूर असेल. गाठ आहे, भरपूर गाठ आहे वाटतंय. हा चला बघूया फ्रेश होऊया. आईने स्कार्फ घातलाय. तर आता ना आतमध्ये आलोय. आईने मस्त बघताय चहा मागितलेली आहे. आईला थंडी वाजायला लागली, परत गाडीत गेली, स्वेटर घालून आली. हो बाहेर थंडी आहे. हो जाम थंडी पडते. तर आम्ही एक ऑर्डर केलेली आहे चिकन फ्राईड राईस. आता येतोय, वेट करतो. आईला थंडी लागायला लागली म्हणून बोलले चाय पिऊया. नाही चाय ब्लॅक चाय नव्हती ना, ही दुधाची. तर इकडे ना फ्राईड राईस आलाय आता. इकडे शेजवान चटणी पण आहे. बघा टेस्ट करून कसा इथला फ्राईड राईस. तो आहे चांगला, मस्त गरमागरम आहे. वाफ वगैरे एग वगैरे आहे, वाफा वगैरे निघतात. शेजवान चटणी पण चांगली दिसते. हो चिकन फ्राईड राईस टेस्ट करते काय? चांगली टेस्ट आहे, मस्त आहे ना. हायवेच्या इथेच पूर्ण गाडी थांबवली होती. आता ना आपण वडखळ नाक्याच्या इथे पोचलोय आणि आता रात्रीचे वाजते 1:30. इथेच बाजूला हॉटेल होतं आतमध्ये समोरच. आता दादा जेवतोय अजून आतमध्ये, इथे गाडी थांबवली. फायनली आता पोचलोय आपल्या गावाला. सर्व ना बॅग्स वगैरे उतरवतोय. इकडे आता सर्व बॅग्स वगैरे खाली काढल्यात. इकडे पण आहे.
आई आपण ह्या साईडने ह्या टायमाला आली वेळेला साखरीच्या मार्गाने नाही हो इकडून कधी येत नाही. इकडून आलो खारी साखरीच्या साईडनी. नाही तर दर टायमाला ना तिकडून येतो जावळे साईडनी. झालं ना सामान पप्पा अजून काय करतात? 1 2 3 पिशव्या किती आहेत? 1 2 3 आहेत आणि 4 माझीकडे 1 आहे. बाकी पिशव्या असतील. त्याचं ते काकांचं सामान आहे ना, काकांचं सामान उतरवतात. काका आपल्याला बरं सोबतीला भेटलं ना येतानी. झालं ना? सामान घेऊन जा. हा? भांडी वर दिली नको ना. भांडी दिलं ना 6:30 झालं 6:30 झालेत तरी ना? पण अजून काढोकलंय आहे. हो अजून सनराईज झाला नाही. हो इकडे तर सनराईज होणार आहे. एकदम बघा सूर्याची किरण लाल लाल तिकडे दिसत आहेत. काढो काय पूर्ण. चला आता सामान घेऊन जाऊया. मी काय घेऊ? चला फायनली आलेलो आहोत आपल्या गावाला. आता सर्व सामान आता घरी घेऊन चाललोय. आई आणि पप्पांची इकडे आहे आणि अर्धा माझीकडे आहे बघा. चला आता हळूहळू उजेड यायला चालू झालंय. कोंबडा हरवतोय बाई. वालाची शेती केली. चला बरी आहेस ना? आधीला माहितीच ना आपण येणार आहोत अचानक घाबरली. सरप्राईज आजी भेटला. सरप्राईज दिला हो. अचानक येऊन. पण थंडी आहे लय इकडं. भारी थंडी. हो आज ना मग बरी हो आहे बघ. तर इकडे ना आता घरी पोचले बघा. सामान सर्व आणलंय. 2 बॅग्स इकडे आहेत. बाकी इकडे आहे, तिकडे एक आहे, इकडे एक छोटी बॅग आहे. आता ना मस्त सकाळचं वातावरण झालेलं आहे. काय इथं कापायला लागली. तिकडे बघा आता सनराईज होणार आहे. बघा पूर्ण लाल लाल भारी क्लायमेट झालंय ना. सूर्य उगवला नाही. सनराईज बघायला भेटेल आता सकाळ सकाळ आपल्या गावचा. मस्त एकदम ना थंडगार वातावरण पसरलंय. सर्व लाईट वगैरे ऑन करतोय घराच्या. भारी दिसतंय एकदम. आपल्या कोकणातलं सकाळचं दृश्य. चला लई थंडी आहे. एवढी भयंकर थंडी पडली आहे ना की विचारू नका. लाद्या वगैरे एकदम पायाखाली ना थंड वाटतात. चला थंड पाण्याने आंघोळ करता. सर्व सामान आता आतमध्ये आणतोय. एक एक करून आतमध्येच ठेवतोय. जास्त बॅग्स नाही आहेत ना. एकाच फेरीत आल्या सर्व. म्हणजे आता क्लायमेट बघा केवढा भारी झालेला आहे. आता सनराईज लवकरच होणार आहे. पण सनराईजच्या अगोदर जो क्लायमेट दिसतोय ना हे बघा इथे ना सर्व ऑरेंज आणि रेड कलर आलेला आहे. जो की पूर्ण भारी दिसतोय. आपल्या सकाळचा कोकणातल्या गावचा दृश्य आहे. जबरदस्त एकदम. आणि एकदम थंडगार वातावरण पसरलेलं आहे. एकदम शांत पीसफुल आहे. हे बघा इकडे ना आईने आता सर्व चहा वगैरे ठेवलेले आहे. हे बघा मस्त कड आलेला आहे चहाला. चूल वगैरे सर्व पेटवलेली आहे. आणि सर्व साफसफाई पण इथे करायची होती ना. साफसफाई आधी केली. हा आल्यावर ना आता चूल पेटवलीने चहा ठेवते. हो पहिले तर इकडे आईने ना अंगणातून बघा चहाची पात आणलेली आहे चायमध्ये घालायला. मस्त चहाची पातने ना सुगंध भारी येतो. आपल्या अंगणातले खास करून. तर मंडळी इकडे ना आता सनराईज झालेला आहे. आणि हा बघा केवढा भारी दिसतोय. सर्वत्र ना उजेड पसरलेला आहे. गावचं सकाळचं पहाटेचं दृश्य आहे बघा. आणि मस्त वातावरण झालंय. सूर्याची किरण ना थंडीमुळे अजिबात जाणवत नाही. एवढी थंडी पडली आणि छान वाटतोय. गावच्या ह्या नजरेला ना खूप मुंबईला जाऊन मिस करतो. आता आलंय ना तर एकदम छान वाटतंय. आणि सकाळ सकाळ पहाटेचं दृश्य बघा. आता मंदिरात सकाळ सकाळ पूजा करायला पण जातात 7 वाजता. आमचे जे पाटील असतात ना गावचे ते सकाळी उठून लवकर पूजा करून येतात. मगाशी घंट्याचा आवाज आला होता. तर पूजा वगैरे संपन्न झाली. आपण मंदिरात नंतरला जाऊ. आणि तिकडे दिसतंय ती खलाटी. तिकडे सर्व कडवे पावट्याची शेती केलेली आहे. एकदम हिरवागार दिसतंय. हा इथे पण आहे बघा. इथे पण झालंय बाजूलाच आहे आपल्या घराच्या खाली.
तर इकडे बघताय आपली ना चहा रेडी झालेली आहे. हे बघा गावची कोकणातली फ्रेश ब्लॅक टी. आणि आता ना ओटीवरतीच बसलोय. आई आणि पप्पा दोघे पण आहेत आणि निवांत बसलोय. आता कसं मस्त ओटीवरती गावाला ना चहा बसून पिण्याची मजाच भारी. ओटीवरती कसं बसून निसर्ग बाहेरचा बघून चहा प्यायची मजाच असते वेगळी. हा निवांत बसलोय. फ्रेश वगैरे सर्व झालोय. छान वाटते ना पप्पा? हो मस्त वाटतं एकदम. गावाला आल्यावर कसं एक वेगळंच वातावरणात आपण राहतो ना, हा त्याच्यामुळे कसं बरं वाटतं, जरा आनंद होतो. चला सगळं आता आजार बिजार दूर थकवा बिकवा दूर होऊन जातं. गावाला गेलं की म्हणजे विसरून जातं सगळं काय पण गोष्टी. मुंबईची ताणतणाव आणि भरपूर गोष्टी टेन्शन असतं, तर गावाला आलं की निघून जातो. गावाला टेन्शन फ्री. हा चला आता चहा पिऊया. मस्त एकदम गरमागरमा आता चुलीवरून काढलेली आहे, गरमागरम आहे. आणि हा इकडे ना ब्रेड आणलेला आहे. हा बघा मुंबईवरूनच आणला. बोलला तिकडे नाश्त्याला काहीतरी तात्पुरता आणूया, तर त्याच्यासाठी आणलाय. हा स्ट्रॉबेरी कलरचा आहे. आजीने मगाशी चहा दिली होती ना? आधी सकाळी आजीसनी चाय दिलेला आम्ही आलेल्या. हा आम्ही खाल्ला ब्रेड वगैरे मग. हम्म. आणि जरा आराम केला ना? हो थोडा आराम केला, आल्याला पहिला आराम केला. तुम्ही केला, आम्ही नाही केला. तुम्ही दोघं आल्यावर झोपलो. मी झोपलीच नाही. रात्रभर जागरण झालं ना, हो. त्याच्यामुळे जरा झोपलो महत्वाचं आहे. आजीने चहा आणलेली, आईने पप्पाने पिली. बोला आईने आता परत केलंय. आता जरा बोला तर काम अर्धा झाल्यावर मला परत चाय पिऊया. चला या चहा प्यायला बघूया कशी झाली. एकदम जबरदस्त आहे. आणि आपल्या चहापत्तीचा पण ना भारी सुगंध येतोय. आणि आता कसं गावाला थंडी आहे, तर थंडीमधून गावची ब्लॅक टी पिण्याचा सुगंध फक्त कोकणातच असतो. आणि मस्त झालाय चाय. हा एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. तर मंडळी आता आपला चाय नाश्ता झालेला आहे. आणि फायनली आज आपण आपल्या कोकणातल्या गावी पोहोचलेलो आहोत. आणि इकडे आता गावाला येऊन ना छान वाटतोय. थंडी पण भरपूर आहे इकडे. आणि आता तुम्हाला कंटिन्युअसली थोडे दिवस सर्व गावचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही केला नसेल तर. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.